नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 4थी आणि 5वी स्कॉलरशिपसाठी आपण सराव संच सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण विविध 25 प्रश्नाचा सराव घेत आहोत. मराठीमध्ये आणि गणितामध्ये हे 25 प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यानुसार आपण काय केलेलं आहे, प्रत्येकी 25 प्रश्नाचा सराव घेऊन तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे हे पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहे की 25 प्रश्न कशा प्रकारे येतात. ज्या विद्यार्थ्यांना 5वी स्कॉलरशिपसाठी बसलेले आहेत, त्यांची परीक्षा जवळ आलेली आहे, त्यांनी जास्तीत जास्त सराव करावा. आणि 4थी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अजून लांब आहे, तरीसुद्धा त्यांनी अगोदर पोर्शन पूर्ण करून नंतर सरावाकडे लक्ष घालावे. परंतु त्या अगोदर प्रश्न कशा प्रकारचे येतात हे सुद्धा तुम्हाला समजले पाहिजे. चला करूया आता मराठीच्या 25 प्रश्नाला सुरुवात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली जाणार आहे. चला तर पहिला प्रश्न आहे उतारावरती, आणि आपण उतारा वाचून घ्यायचा आहे. ज्यावेळेस उतारा आपण वाचतो त्यावेळेस महत्त्वाच्या शब्दाला अंडरलाईन केलं म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहेत. आता महत्त्वाचे शब्द हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे, कारण की ओळखता आलं तरच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे येतात हे समजले जाते. तर बघा, उतारा वाचून घ्यायचा आहे. कलाकार होऊ इच्छिणाऱ्या माझ्या छोट्या दोस्तांना मला आवर्जून सांगावेसे वाटते की तुम्ही आधी तुमचे शिक्षण पूर्ण करा, मग या कलेकडे पहा. काही जण छंद म्हणून नाटकाकडे बघतात. नाटकात केवळ छंद किंवा मजा म्हणून काम करण्याची वृत्ती नसावी. त्या कलेसाठी मेहनत आणि चिकाटी हवीच. विचार करा, प्रेक्षक आपले पैसे आणि वेळ खर्च करून नाटक बघायला येतात. आम्ही स्टेजवर आमची भूमिका वठवतो, हो ना. या सगळ्यांचा अर्थ काय तर एकाच वेळी शेकडो रसिक प्रेक्षकांची नजर, भावना आणि मन आम्ही कलाकार आमच्यात गुंतवत असतो. हा जो कला निर्मितीचा क्षण असतो ना, तो कलावंताचा सोन्याचा मौल्याचा असतो. बघा, आता हा कलाकारावरती उतारा आहे. कलाकार काय म्हणजे काय? जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची कला अवगत असेल, म्हणजे जसं डान्स कला असेल, गाणे म्हणणे असेल किंवा नाटक करणे असेल, हे म्हणजे आपल्या शरीरामधील अंगामध्ये असणारी कला असते. ते सादर करणे म्हणजेच तो कलाकार असतो. आता बघा, आता ह्यामध्ये मी काही अंडरलाईन केलेली नाही महत्त्वाच्या शब्दाला, तरी कारण की ही प्रश्नसंच आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यासाठी आहे. आता बघा, नाटकामध्ये काम कशासाठी करावे. आता नाटकामध्ये काम कशासाठी करावे हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. छंद जपण्यासाठी, मजा मिळवण्यासाठी, कला जपण्यासाठी आणि संधी मिळते म्हणून. तर बघा, काय आहे नाटकामध्ये काम कशासाठी करावे आपण वाचून घेऊया. कलाकार होऊ इच्छिणाऱ्या माझ्या छोट्या दोस्तांना मला आवर्जून सांगावेसे वाटते की तुम्ही आधी तुमचे शिक्षण पूर्ण करा, मग या कलेकडे पहा. काही जण छंद म्हणून नाटकाकडे बघतात. नाटकात केवळ छंद किंवा मजा म्हणून काम करण्याची वृत्ती नसावी. बघा, छंद किंवा मजा मिळवण्याची वृत्ती नसावी. बघा, आता मग छंद जोपासण्यासाठी हा तर पर्याय आपला कट झाला, कारण की हे तर नाही. मजा मिळवण्यासाठी हा सुद्धा पर्याय नसणार आहे. त्या कलेसाठी मेहनत आणि चिकाटी हवीच. विचार करा, प्रेक्षक आपले पैसे आणि वेळ खर्च करून नाटक बघायला येतात. आम्ही स्टेजवर आमची भूमिका वठवतो, हो ना. सगळ्यांचा अर्थ काय तर एकाच वेळी शेकडो रसिक प्रेक्षकांची नजर, भावना आणि मन आम्ही कलाकार आमच्यात गुंतवत असतो. हा जो कला निर्मितीचा क्षण असतो तो कलावंताचा सोन्याचा मोल असतं. म्हणजे काय रे, ह्याच्यावरून आपल्याला काय समजते की नाटकामध्ये काम कशासाठी करायचं आहे? आपली कला जपण्यासाठी करायचं आहे. आपली कला जपण्यासाठी करायचं आहे. संधी मिळते म्हणून करायचं आहे का? नाही. म्हणजे 4 नंबरचा पर्याय सुद्धा आपला कट झाला. 3 नंबरचा पर्याय आपला येतो कला जपण्यासाठी. छंद जपण्यासाठी नाही, मजा मिळण्यासाठी नाही आणि संधी मिळते म्हणून सुद्धा नाही. उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? 3 नंबर येणार आहे, कला जपण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कलाकार होऊ इच्छिणाऱ्यांनी कोणती गोष्ट आधी करावी. आता बघा, ज्यांना कलाकार व्हायचं आहे त्यांनी काय करायचं आहे अगोदर? काय सांगितले रे? पहिल्याच लाईनमध्ये आहे बघा, कलाकार होऊ इच्छिणारे माझ्या छोट्या दोस्तांना मला आवर्जून सांगावंसे वाटते की तुम्ही आधी तुमचे शिक्षण पूर्ण करा. काय सांगितले? तुम्ही आधी तुमचे काय करा? शिक्षण पूर्ण करायला सांगितलेलं आहे. मग काय पर्याय बघू. शिक्षण पूर्ण करावे, कलेसाठी चिकाटी धारण करावी, कलेसाठी मेहनत घ्यावी, भूमिका योग्य वटवावी. तर उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? शिक्षण पूर्ण करावे. म्हणजे 1 नंबरचा आपला पर्याय काय येणार आहे? शिक्षण पूर्ण करावं. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायामधून निवडा. हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी, भिन्न काळ्या खडकामधून फुटीत दुधाचे झरे, संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे, सोना
वाळीच्या सोनफुलांचा बाजूस तापा उभा, तलम धुक्याची निळसर मखमल, उडते भिडते नभा. आता बघा, हिरवी झाडी पिवळा डोंगर, निळी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी, काभिन्न काळ्या खडकामधुनी फुटती दुधाची झरे, संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे, सोना विळाच्या सोनफुलांचा बाजू तापा सोबा, तलम धुक्याची निळसर मखमल, उडते भिडते नभा. आता काय सांगितले, संतपणे गिरक्या कोण घेत आहे. आता संतपणे गिरक्या कोण घेत आहे बघा, संतपणे कोण गिरक्या घेत आहे ते बघा आहे उत्तर. संतपणाने गिरक्या घेते शुभ्र शुभ्र पाखरे. मग कोण घेत आहे, पाखरे घेतात. शुभ्र शुभ्र पाखरे. शुभ्र म्हणजे काय, तर शुभ्र म्हणजे पांढरा. शुभ्र म्हणजे काय, पांढरा. पांढरी पाखरे घेतात. बघा आता इथं तर कसं आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. हिरवी झाडे, संतपणाने गिरक्या कोण घेत, हिरवी झाडे, पिवळा डोंगर, दुधाचे झरे आणि पांढरे पाखरे. काही मुले आता चौथीची मुले काय विचार करणार की बाबा इथे पांढरी पाखरे आहे आणि इथे शुभ्र शुभ्र पाखरे आहे, मग हा पर्याय येईल का नाही, म्हणून दुसऱ्या पर्यायाला गोल करून येतात. परंतु शुभ्रचा हा अर्थ काय होतो मित्रांनो, पांढरा हा होतो. म्हणजे शुभ्र म्हणजे पांढरे, पांढरे पाखरे. असं तुम्हाला जमलिंग करण्यासाठी काही प्रश्न दिले जातात, त्यामुळे तुम्ही विचार करून हे गोष्टी सोडवायला पाहिजेत. म्हणजे 4 नंबरचं उत्तर काय ते पांढरी पाखरे हा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. निळसर मखमल कशाची पसरली आहे. निळसर मखमल कशाची पसरली आहे, कशाची पसरली आहे निळसर मखमल. कुठे दिसते निळसर मखमल बघा बरं. निळसर मखमल तर शेवटच्याच लाईनमध्ये आहे. सोनावळीच्या सोनफुलांचा बाजूस तापा उभा, तलम धुक्याची निळसर मखमल. तलम धुक्याची निळसर मखमल म्हणजे काय, तलम धुक्याची निळसर मखमल. म्हणजे आता ह्यापैकी शब्द आपल्याला बघायचा आहे. निळसर मखमल कशाची पसरली आहे, दुधाची, धुक्याची, पावसाची आणि झाडीची. तर उत्तर काय असणार आहे आपलं, तलम धुक्याची. धुक्याची म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे, धुक्याची मखमल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय आवळ्याची चव दाखवतो. खालीलपैकी कोणता पर्याय आवळ्याची चव दाखवतो. तर आवळा कसा असतो रे, हे कॉमन उत्तर आहे. म्हणजे जर तुम्हाला असं जरी विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे. आवळ्याची चव कशी असते, तुरट असते बघा. आंबट, तुरट, खारट आणि कडू. हे उत्तर तर तुम्हाला 100% आलं पाहिजे, पण घाईमध्ये चुकायचं नाही. तुरट हे उत्तर असणार आहे, 2 नंबरचा पर्याय असणार आहे आपला. आवळ्याची चव कशी असणार आहे, तुरट असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दापैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता. खालील शब्दापैकी समूहदर्शक नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडायचा. समूहदर्शक विचारले. समूहदर्शक काय लिहिले, चढण, उतरंड, रांग, मोळी. आता काय असणार आहे ह्याचं, काय असणार आहे, चढण, उतरंड, रांग, मोळी. तर बघा तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय आहे रे समूहदर्शक शब्द. आपल्या समूहदर्शकाचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की जाऊन बघा. चढण म्हणजे काय, चढणला होतं का, काय होतं का, नाही. उतरंड होतं का समूहदर्शक, होय. कशाची उतरण असते रे, कशाची उतरण असते, मडकेची उतरण असते बघा. रांग, आता आपण काय म्हणतो, ओळीत उभा राहिलो, रांगेत उभा राहिलो. मुलांची जी रांग असते किंवा ओळ असते त्याला काय म्हणतो, रांग म्हणतो. मोळी कशाला म्हणतो, लाकडाची मोळी. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपला, चढण येणार आहे. नसलेला शब्द विचारलेला आहे आपल्याला, असलेला विचारला आहे का, नाही. नसलेला विचारला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार आहे, 1 नंबर येणार आहे, चढण. त्यानंतर बघा पुढचा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शुद्ध शब्द निवडा. लहान मुलावर चांगले डॅश करणे गरजेचे आहे. काय आहे रे, लहान मुलांवर चांगले डॅश काय करतो आपण, काय करतो. आता बघा पर्यायामध्ये काय, संस्कार आणि काय लिहिले, संस्कार. तर काय येणार आहे उत्तर आपलं. आता बघा संस्कार. आता आपल्याला हा सुद्धा शब्द काय सांगला, शुद्ध शब्द ओळखा. यानुसार हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. तर कोणता शुद्ध शब्द येतोय रे, हा येतो का, नाही. याला अनुसार असतं तर हा आला असता. म्हणजे 1 नंबरचा पर्याय येत नाही, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे बघा. संस्कार हा शब्द बरोबर आहे. लहान मुलावरती चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, घरटे कोणाचे असते ते सांगा. आता घरटे कोणाचे असते रे, कोंबडीचे असते का, पोपटाचे असते का, पक्ष्याचे असते का, प्राण्याचे असते. आता हे काय, घरदर्शक शब्द आहेत. घरदर्शक शब्द आपल्याला काय झाले, समूहदर्शक शब्द झाले, घरदर्शक शब्द झाले. आता हा प्रश्नपत्रिका जर तुम्ही चेक करताना तुम्हाला कशावरती प्रश्न आलेला आहे, समूहदर्शक शब्दावरती आलेला आहे. आता इथे कशावरती आलेला आहे, घरदर्शकावर. म्हणजे समूहदर्शक, घरदर्शक शब्द आपल्याला काय करणे, पाठ करणे गरजेचे आहे. बघा आता कोंबडीचे, पोपटाचे, पक्ष्याचे आणि प्राण्याचे. कोंबडीचे काय असते रे, खुराडे असते. कोंबडीचे काय असते, खुराडे असते. पोपटाचे काय असते,
पोपटाचे काय असते? ढोली असते, ढोली. पक्ष्याचे काय असते? घरटे असते. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? पक्ष्याचे घरटे असते. त्यानंतर 3 नंबरचा पर्याय बघा, खालील शब्द वर्णानुक्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता असेल? तर वर्णानुक्रम म्हणजे काय? अल्फाबेट म्हणजे काय? आपल्याला मुळाक्षराप्रमाणे तुरट, खारट, तिखट, आंबट. आता वर्णानुक्रम लावल्यास, मग वर्णानुक्रम लावल्यानंतर काय येतं रे? पहिल्यांदा ख आहे का? क आहे का? नाही, ख आहे. म्हणजे हाच शब्द पहिल्यांदा काय येणार आहे? बरोबर येणार आहे. कारण की ख दुसरा आहे का? नाही. म्हणजे खारट हा काय दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे. कारण की इथे काय आहे? आंबट, आ हे काय आहेत? अगोदरचे शब्द आहेत. म्हणजे आंबट हे प्रथम येणार आणि खारट काय येणार आहे? 2 नंबरला येणार आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे? 2 नंबरचा असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. त्यानंतरचा पुढचा काय प्रश्न? खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? अधोरेखित शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? पोलिसांनी चोराला दंड केला. बघा, पोलिसांनी चोराला दंड केला. दंड केला म्हणजे काय केलं? दंड केला म्हणजे काय केलं? बघा, लक्ष द्या. दंड केला काय केले? पोलिसांनी चोराला दंड केलाय. मग काय येणार? शिक्षा येणार का? हातावरचा भाग येणार? शिलाई टीप येणार का? मार येणार? काय रे? दंड केला म्हणजे काय केलं? शिक्षा केली. दंड केला म्हणजे काय केलं? शिक्षा केली. म्हणजे तुम्हाला दंड देणार आहे किंवा तुम्हाला शिक्षा देणार आहे असा अर्थ होतो. पोलिसांनी चोरांना काय केलं आहे? दंड केला आहे म्हणजे शिक्षा केली आहे. 1 नंबरचा उत्तर क्रमांक आपला बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, काळा डॅश डॅश रिकाम्या जागी कोणता शब्द लिहिल्यास जोड शब्द पूर्ण होईल? बघा, आता इथे व्याकरणावरती शब्द आला बघा, जोड शब्द. आपण पाठीमागं घरदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द पाहिले होते, तसेच आपल्याला जोड शब्द सुद्धा पाठ करणे गरजेचे आहे. आता काळा म्हणजे आपण काय काळे म्हणतो का? नाही. पांढरा, काळा पांढरा, काळसर. जोड शब्द पूर्ण होईल सांगितले. पूर्ण सम काळ्याच्या जवळ कुठला जोड शब्द पूर्ण होईल रे? तर काळा सावळा. तर 4 नंबरचा उत्तर आपला बरोबर असणार आहे. सावळा हा पर्याय क्रमांक बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश हा शेतकऱ्याचा मित्र आहे. काय? हे सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे. आता सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये विद्यार्थी नेहमी चुकतात. का चुकतात? कारण की पर्याय वाचत नाहीत व्यवस्थित आणि उत्तर लिहितात. परंतु सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये काय लिहिलेलं असतं? महत्त्वाचा भाग म्हणजे 3 प्रश्न दिलेले असतात. हे समजून घ्या. सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये काय केलेलं असतं? 3 प्रश्न दिलेले असतात आणि 3 प्रश्नामध्ये एकाला अनुसरून एक उत्तरे तयार होतात. म्हणजे आता पहिला प्रश्न दिलेला आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर हे 3रा प्रश्न जर आपण वाचला तरच आपल्याला मिळतं. परंतु आपण डायरेक्ट ह्याला उत्तर लिहायचं नाही, 3रा प्रश्न अगोदर वाचून घ्यायचा. काय? त्याच्यामुळे शेतातील उपद्रवी डॅश डॅश मारले जातात. आता कुणामुळे मारले जातात? तर हे उपद्रवी आहे का? कीटक आहेत का? उंदीर आहेत का? पिके आहेत का? तर शेतात काय असतं रे? तर उंदीर असतात. बरोबर. कशामुळे उंदीर कोण खातं? मग उंदीर कोण खातं? कोणामुळे मारले जातात? तर उंदीर आहे ना, सापामुळे मारले जातात. लक्षात ठेवा, उंदीर सापामुळे मारले जातात. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं समजलं. डॅश डॅश हा शेतकऱ्याचा मित्र आहे. मग कोण असणार आहे शेतकऱ्याचा मित्र? साप असणार आहे. शेतकऱ्याचा मित्र कोण असणार आहे? साप असणार आहे. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न काय? डॅश डॅश हा डॅश डॅश प्राणी आहे. कसला प्राणी? साप कसला प्राणी आहे? उडणार आहे का? सरपटणार आहे का? पळणार आहे का? पोहणार आहे का? तर सरपटणारा प्राणी आहे साप हा. आता काही वेळेस काय केलं? गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. हा पण उत्तर बरोबर असलं असतं, परंतु या जर प्रश्नानुसार आपण काढायचं गेलं तर आपलं उत्तर हा सापच येतोय. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. हा प्राणी काय आहे? सरपटणार आहे आणि त्याच्यामुळे शेतातील उपद्रवी काय होतात? उंदीर मारले जातात. बघा, 3 प्रश्नाचं उत्तर समजलं. 12 नंबरचं उत्तर काय असणार आहे? साप असणार आहे. 13 नंबरचं उत्तर असणार आहे सरपटणारा आणि 14 नंबरचं उत्तर असणार आहे उंदीर. म्हणजे एकामुळे 3 प्रश्नाचे उत्तरे आपल्याला काय करतात? समजतात. हा सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामधील महत्त्वाचा भाग आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं? विद्यार्थ्यांना काय इथं चुकीचं उत्तर लिहिलं की बाकीचे सुद्धा चुकीचे उत्तर लिहिले जातात आणि इथेच मार्क कट होतात. त्यामुळे सुसंगत वाक्याचा परिच्छेद लिहिताना नवीन विद्यार्थ्यांनी व्यवस्थित असं लक्ष द्यायचं आहे की पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे 3ऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच शोधायचं आहे. त्यामुळे हे 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. ते तुमचा स्वतःचा हक्काचा मार्क असणार आहे आणि सोपे प्रश्न असतात हे, जर तुम्हाला समजले तर. नाही समजले तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी अवघड होणार आहेत, पण तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला या गोष्टी समजल्या जाणार आहेत. त्यानंतर बघा, आता पुढचा प्रश्न आहे. जाहिरात दिलेली आहे तुम्हाला. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक जाहिरात दाखवली जात असते आणि त्या जाहिरातीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जसे उतारावरती, कवितेवरती विचारले जातात, तशी जाहिरात सुद्धा असते. आता काय आहे जाहिरात बघूया. सरस्वती प्रसन्न
खुशखबर खुशखबर. सरस्वती किराणा स्टोअर्स. आता म्हणजे ह्याच्यावरून तर समजलं आपल्याला श्री सरस्वती किराणा म्हणजे जाहिरात कशाची आहे? किराणा स्टोअर्सची आहे. म्हणजे हे तर समजलं. आता बघा, आमच्या इथे सर्व प्रकारचा किराणा माल, गहू, तांदूळ, साखर, तेल व सर्व प्रकारच्या डाळी योग्य व सूटमध्ये मिळेल. आमची घरपोच सेवा आहे. कृपया आपल्या ऑर्डरप्रमाणे खालील नंबरवर स्वीकारल्या जातील किंवा आपल्या ऑर्डरी खालील नंबरवरती स्वीकारल्या जातील आणि फोन नंबर त्यांनी दिलेला आहे. आता बघा काय सांगितलं, आपली जाहिरात कशी आहे. आता हा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपल्याला जाहिरात कशी आहे हे समजले पाहिजे. यावरून समजलं की सरस्वती किराणा स्टोअर्स म्हणजे कशाचं किराणा दुकान आहे. म्हणजे ह्यावरती नक्की प्रश्न येतो. आता जाहिरात कशाशी संबंधित आहे बघा, मी म्हणलं की नाही तुम्हाला यावरती नक्की प्रश्न येतो. भाजीपाला, फळे, धान्य आणि किराणा माल. तर कशाशी संबंधित आहे? तर किराणा मालाशी संबंधित आहे, हे तर आपण पाहिलेलं आहे. मग उत्तर क्रमांक काय येणार आहे? 4 नंबरचा येणार आहे किराणा माल. विक्री वाढावी म्हणून सरस्वती किराणा स्टोअर्सने कोणता उपाय योजला आहे? विक्री वाढावी म्हणून सरस्वती किराणा स्टोअर्सने कोणता उपाय योजला आहे? किराणा माल घरपोच देणे, बिलामध्ये सूट देणे, आकर्षक भेटवस्तू देणे, किराणा मालासोबत 1 किलो साखर फ्री देणे. आपण काय वाचलं होतं रे? विक्री वाढावी म्हणून सरस्वती. विक्री वाढावी हा मुद्दा नव्हता, परंतु किराणा माल आमची घरपोच सेवा आहे. कृपया आपल्या ऑर्डरप्रमाणे सर्व ऑर्डर स्वीकारल्या जातील. आता बघा काय आहे? किराणा माल घरपोच देणे ही काय आहे? त्यांनी एक उपाययोजना केलेली आहे. म्हणजे एक तुम्हाला तुम्हाला एक आशा दाखवली आहे की जर तुम्ही आमच्या दुकानातून किराणा माल घेतला तर तुम्हाला आम्ही काय करू? घरपोच सेवा करू. अशा प्रकारची म्हणजे तुम्हाला एक लाच दिल्यासारखी आहे. तुम्हाला आशा दाखवली आहे. जर तुम्ही काय केले, एखाद्या दुकानामध्ये गेला तर एकावर एक फ्री, 1 किलो घेतलं तर अर्धा किलो त्याच्यावरती फ्री, किंवा 4 साबणा घेतल्या तर 1 साबण फ्री, अशा ऑफर असतात बघा. म्हणजे ऑफर असतात. तशी ह्यांनी ऑफर दिली आहे की जर तुम्ही आमच्या दुकानातून किराणा माल घेतला किंवा ऑर्डर केली तर तुम्हाला आम्ही किराणा माल हे घरपोच तुमच्या दिलं जाईल. म्हणजे तुमच्या घरी आणून तुम्हाला पोच केला जाईल. अशा प्रकारचे तुम्हाला काय दाखवलेलं त्यांनी आशा दाखवलेली आहे किंवा ऑफर दिलेली आहे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं? किराणा माल घरपोच देणे. म्हणजे विक्री वाढावी म्हणून सरस्वती किराणा स्टोअर्सने काय केलेलं आहे? किराणा माल घरपोच देण्याचे कबूल केलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे. आता बऱ्याच वेळास काय होतं, विद्यार्थी समानार्थी शब्द पाठ करतात फक्त समानार्थी शब्द एवढेच पाठ करतात. परंतु इथे काय असते, परीक्षेमध्ये तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी वाक्य दिले जातात आणि त्यातले अंडरलाईन केलेल्या समानार्थी शब्दाचा समानार्थी शब्द शोधा असं सांगितलं. सोपं असतं, परंतु मुले काय होतात, गोंधळून जातात. आता कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक. आता बघा, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक. आता आभाळाचे निळे पाक म्हणजे काय? आता हे आभाळ आहे, निळे काय असते रे आभाळात? याच्यावरून तुम्ही हे पाक म्हणजे काय हे सुद्धा काढू शकता. कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक. आभाळात निळे पाक आहेत म्हणजे पाक म्हणजे काय असणार आहेत रे? विचार करा. पाक म्हणजे काय असणार आहेत? ढग असणार. निळे काय असतात? आपल्या आभाळामध्ये ढग असतात. म्हणजे निळे ढग आहेत आपल्यामध्ये. मग ढगाला समानार्थी शब्द काय आहे रे? पाक म्हणजे पंख. बरोबर का? नाही. असं बऱ्याच वेळा काय होतं, पाक म्हणजे पंख, म्हणून आपण उत्तर बरोबर लिहून येतो. रंग, पंख, इंद्रधनुष्य, ढग. आता इंद्रधनुष्य निळा असतात का? आभाळात असतात निळे असतात का? नाही. त्याला काय असतात? 7 रंग असतात. रंग तर काय येणार आहे आपले? कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक म्हणजे काय येणार आहे? ढग येणार आहे. 4 नंबरचा उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे 4 नंबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एखादा वागेल तसेच वागणे या अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायामधून निवडा. एखादा वागेल तसेच वागणे या अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायामधून निवडा. मग आता जो पाठांतराचा भाग आहे मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलेला आहे, तरी पण पाठांतर करणं खूप गरजेचं आहे. एखादा वागेल तसेच वागणे म्हणजे काय करणे? हेका चालवणे, कित्ता गिरवणे, आपलेच खरे करणे, हे के खरपणे करणे. तर काय करणे? एखादा वागेल तसंच वागणे म्हणजे काय करणे रे? तर कित्ता गिरवणे बघा येतं. कित्ता गिरवणे येतं. आता हे का चालवणे म्हणजे स्वतःचेच खरे करणे. कित्ता गिरवणे म्हणजे दुसरा वागतोय म्हणून आपण वागणे म्हणजे कित्ता गिरवणे. म्हणजे एखादा वागेल तसेच वागणे म्हणजे कित्ता गिरवणे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आपलेच खरे करणे म्हणजे हे का चालवणे. हे की खरापणे करणे म्हणजे स्वतःचेच खरे. म्हणजे हे तिन्ही वाक्यप्रचार एकमेकाला समान आहेत. परंतु कित्ता गिरवणे म्हणजेच एखादा वागेल तसेच वागणे म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, चित्राशी जुळणारी म्हण ओळखून तिचा अर्थ पर्यायामधून निवडा. आता चित्रामध्ये काय दिलेलं आहे? चित्रामध्ये मला तर हा दगड वगैरे काहीतरी पायावरती
असा आपटून घेतल्यासारखा झालेला दिसतोय बघा. बघा आता पर्याय बघू. अडाण्याला चांगल्या वस्तूचे मूल कळत नाही. आता अडाण्याला चांगले, तर अडाण्याचा काही संबंध आहे का? चांगली वस्तूचे काही मूल दाखवलेलं आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय तर काय येणार नाही. आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. आता हा काय उपकारकर्ते असू शकणार आहे का? दगड असो किंवा बॉल असो, हा काय उपकारकर्ता असू शकणार आहे का? नाही. म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. आता एखाद्याचा डाव, आता हा जर डाव उलटायचा असेल तर स्वतःच्या पायावरती घेतले का? नाही. म्हणजे ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे, ही म्हण कशी येते? स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणे ही म्हण विचलित बरोबर आहे बघा. इथं एक धोंडा म्हणजे दगड, स्वतःच्या पायावरती मारून घेणे. आता बघा इथं काय आहे? 4 नंबरचं स्वतःहून संकट ओढावून घेणे. हा पर्याय आपल्याला इथे सूट होतो की स्वतःहून आपण संकट ओढावून घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे. 4 नंबरचा उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्याच्या रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा. खालील वाक्याच्या रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडायचे आहे. माझी आई अशिक्षित डॅश डॅश मी काय शिकतो यातले काही कळायचे नाही. माझी आई अशिक्षित मी काय शिकतो यातले काही कळायचे नाही. सर्वनाव निवडायचे आपल्याला. माझी आई अशिक्षित आहे. तिला किंवा आम्हाला मी काय शिकवतो. आम्हाला येईल का? माझी आई अशिक्षित, आम्हाला मी काय शिकतो. आम्हाला येईल का? नाही येणार. माझी आई अशिक्षित, मला मी काय शिकतो यातले काही कळायचे नाही. मला म्हणजे आपल्याला स्वतःला काय शिकतो हे आपल्याला कळतं का? हे चुकीचं आहे. त्याला मी काय शिकतो. त्याला म्हणजे आई हे काय आहे? स्त्रीलिंगी आहे. मग त्याला येईल का? इथे नाही येणार. माझी आई अशिक्षित आणि 4 नंबरचा पर्याय काय? तिला. माझी आई अशिक्षित, तिला मी काय शिकतो. तिला बरोबर आहे. तिला मी काय शिकतो यातले काही कळायचे नाही. म्हणजे 4 नंबरचा आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 21 नंबरचा प्रश्न आहे. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. सुहास मला कोलाच कामाला मदत डॅश डॅश का. सुहास मला कोलाच कामाला मदत डॅश डॅश का. म्हणजे आता सुहास मला कोलाच कामाला काय करतो? मदत करतो येणार का? करतो का. म्हणजे सुहास मला कोलाच कामाला मदत करतो का? प्रश्न विचारलेला आहे इथं. सुहास मला कोलाच कामाला मदत करतेस का येईल का? नाही येणार. तो पुल्लिंग आहे, हे स्त्रीलिंग आहे, नाही येणार. सुहास मला कोलाच कामाला मदत करतो का हा पर्याय येऊ शकतो, म्हणजे येणारच. करणार का. करतो का. सुहास मला कोलाच कामाला मदत करणार का. करतो का, करणार का. म्हणजे आपल्याला ह्या दोन्हीमध्ये जमलिंग आहे, परंतु आपलं उत्तर काय असणार आहे? करणार का. 3 नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे? बरोबर येणार आहे. त्यानंतरचा 22 नंबरचा प्रश्न आहे बघा. खालील पर्यायामध्ये एकवचनी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. एकवचनी दिशा, जळू, गांधीजी, शिते. एक दिशा अनेक दिशा. एक दिशा अनेक दिशा. एक जळू अनेक जळू. एक गांधीजी अनेक गांधीजी. एकवचनी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. एक गांधीजी अनेक गांधीजी होऊ शकेल का? नाही. एक जळू अनेक जळू होतात. एक दिशा अनेक दिशा सुद्धा होतात. शिते पण होतात. म्हणजे गांधीजी होऊ शकते का? नाही. हे नाम आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे? बरोबर येणार आहे. त्यानंतरचा 4था पर्याय बघा. 23वा प्रश्न आहे. फुलचुकी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द पर्यायामधून निवडा. फुलचुकी विरुद्धलिंगी. फुलचुक्या, फुलचुके, फुलचुक्या, फुलचुका. फुलचुकी या शब्दाचा फुलचुका हा शब्द तयार होतोय बघा. फुलचुका 1 नंबरचा पर्याय येतोय. बरोबर आहे आपला 1 नंबरचा पर्याय आपला काय बरोबर येतोय. त्यानंतर दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडायचा आहे. दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडायचा आहे. मूर्ख, अकलेचा कांदा, अकलेचा बटाटा, अकलेचा खंदक आणि अकलेचा रेडा. तर मूर्खला आपण काय म्हणतो रे? मग आता काय सांगितलं? अलंकारिक शब्द. तर हे सुद्धा तुम्हाला पाठ करणे काय करायचं आहे? गरजेचं आहे. मूर्ख म्हणजे काय? अकलेचा कांदा. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? 1 नंबरचं येणार आहे. मूर्ख म्हणजे अकलेचा कांदा. हे लक्षात ठेवायचं आहे. अलंकारिक शब्द सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 25वा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण. मग आता शेवटचा प्रश्न आहे. भूतकाळी वाक्ये पर्यायामधून निवडायचे. मी जेवण केले होते, मी जेवण करतो, मी जेवण करीन, मी जेवण करत आहे. काय येणार आहे? मी जेवण केले होते. भूतकाळी वाक्य. केले होते. होते म्हणजे काय?
म्हणजे मी केले होते म्हणजे भूतकाळातले वाक्य आहे. बरोबर आहे. 1 नंबरचा पर्याय आपला. मी जेवण करतो हे वर्तमान काळ आहे. मी जेवण करीन भविष्यकाळ आहे. मी जेवण करीत आहे म्हणजे हा सुद्धा वर्तमान काळ आहे. तर पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे? 1 नंबरचा येणार आहे. मी जेवण केले होते म्हणजे हा काय आहे? भूतकाळी वाक्य आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण येता 4थी स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिपसाठी 25 प्रश्न मराठीचा सराव घेतलेला आहे. यापुढे सुद्धा तुम्हाला 25 प्रश्नाचा सराव होणार आहे. त्यामध्ये गणित किंवा मराठीचा सुद्धा घेतला जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सराव करणे हा तुमच्यासाठी गरजेचा आहे. जास्तीत जास्त सराव करून चांगले मार्क मिळवा. धन्यवाद.